हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. रात्री 10 वाजून 37 मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. दुपारी 3 वाजून 43 मिनिटांनंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 37 मिनिटांनंतर विष्टी कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तुळ राशीत असेल, गुरु कर्क राशीत, चंद्र आणि शनी मीन राशीमध्ये असतील. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभाशुभ असेल का नाही, हे शुभ असेल किंवा अशुभ असेल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला ज्योतिषाकडे जावे लागेल आणि आपल्या कुंडलीच्या माध्यमातून जाणून घ्यावे लागेल की ही साडेसाती आपल्याला शुभ आहे का अशुभ आहे. अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करायची आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये कोणताही ग्रह अस्तंगत नाही. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनिदेव हा वक्री झालेला आहे. 13 जुलैपासून ते 28 नोव्हेंबर पर्यंत तो वक्रीच असणार आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगू शकेल मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्त मानसत ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सराणामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्षे भौम वासरे रेवती नक्षत्रे वज्र योगे गरज करणे चतुर्दशी शोभतीतो वीरगोत्रात उत्पन्न मिकडप्पा मोहपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 4, 7, 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 4 आणि 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 10, 15 आणि 16. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही.
विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 12. मित्रांनो, या मुहूर्तांच्या तारखेत काही वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळ्या नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये वैकुंठ चतुर्दशी आहे मित्रांनो. काल रात्री आपण भगवान विष्णू आणि भगवान शिवाची सेवा केली आहे. त्याचा दुसरा भाग आज आपल्याला करायचा आहे. आवळीच्या झाडाखाली, जर आवळीचे झाड आपल्या जवळपास कुठे असेल तर त्या आवळी वृक्षाचे पूजन करायचे आहे आपल्याला. कारण त्या ठिकाणी हरिहराचे मिलन झालेले आहे म्हणून. आणि त्याच वृक्षाखाली आपल्याला सहभोजन करायचे आहे मित्रांनो. याचे पुण्य आपल्या नावे जमा होऊ शकते मित्रांनो. मित्रांनो, 12:35 दुपारी अमृत योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असून याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. आपल्या कामाचे फळ जे आहे हे दुप्पट तिप्पट असू शकते मित्रांनो. रात्री 10:37 भद्रा योगाला मात्र सुरुवात होत आहे. हा अत्यंत अशुभ योग असून मित्रांनो, या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून आपण शक्यतो या वेळेनंतर महत्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 10:37 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ती देखील बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण केवळ रेग्युलर कामे करावीत. विशेष किंवा महत्वाची कामे केल्यास त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.